एकीकडे पावसाळी अधिवेशन तर दुसरीकडे अनेक लोक आहे जे विविध जे आहे त्या आंदोलन करत आहेत। त्यापैकी शेतकरी आंदोलन देखील मोठ्या प्रमाणात गाजत असताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र सध्या तरी अहमदपूर ते मंत्रालयापर्यंत जाणारे सहदेव होनाळे हे सध्या ठाणे जिल्हा रुग्णालयामध्ये त्यांना उपचार घेत आहेत। त्यांची प्रकृती खालवल्यामुळे त्यांना आता ठाणे रुग्णालयामध्ये त्यांनी स्वतः आता उपचार घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पाहिलं गेलं तर त्यांचा जो नांगर आहे जो खांद्यावरती घेऊन आलेले होते, शेतकऱ्यांचं कर्ज माफी व्हावं तसंच त्यांचं स्वतःचं देखील कर्ज आहे आणि अशा विविध मागण्यांसाठी ते स्वतः अहमदपूर ते त्यांच्या मित्रासोबत शेतकऱ्यांसोबत ते मंत्रालयात पायी चालत आलेले आहेत। मात्र त्यांची प्रकृती जे ते खालावली आहे, त्यांना सध्या तरी या ठाणे जिल्ह्यातील रुग्णालयामध्ये दाखल केले। ते स्वतःहूनच या ठिकाणी दाखल झाले। त्यांच्या पायाला असेल मोठ्या प्रमाणात जखमा झालेल्या आहेत, पाय पूर्णतः त्यांच्या फोड आलेले आहेत चालून चालून। त्यामुळे नक्कीच अशा प्रकारच्या शेतकऱ्याचं आंदोलन आहे। हे जे नांगर आहे आपण दाखवू शकतो, शेतकरी आंदोलन अहमदपूर ते मंत्रालय मुंबई शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नांगर घेऊन पायी आंदोलन करत आहे। अशा प्रकारचा फलक घेऊन ते दिवस रात्र जे आहे ते मंत्रालयातून निघाले होते। मात्र सध्या तरी त्यांना आता ठाण्यातील जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलेलं आहे। सध्या तरी त्यांच्यावरती उपचार सुरू आहे। त्यांना मधुमेह असेल, अशक्तपणा असेल, त्याचबरोबर त्यांच्या पायाला आलेले फोड असतील, जखमा असतील। त्यामुळे आता ह्या जखमा शेतकऱ्यांच्या हे सरकार भरणार का हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। मात्र सध्या तरी विविध मागण्यांसाठी ते देखील आता या ठाणे सिव्हिल रुग्णालयामध्ये आलेले आहेत। आपण प्रयत्न करणार आहोत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा। सध्या तरी त्यांचे मित्र गणेश सूर्यवंशी देखील आहेत सोबत। शेतकऱ्यांचं कर्जमाफी असेल, त्यासोबत सोयाबीन असेल, कापूस असेल, पिकांना हमीभाव मिळावा यासाठी त्यांना हे आंदोलन करावं लागत आहे। त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी हे त्यांनी पाऊल उचललेलं आहे। त्यामुळे नक्कीच आता या मध्ये सरकार कशा प्रकारची दखल घेणार आहे, शेतकऱ्यांचं कशा प्रकारचं कर्जमाफी करणार आहे, शेतकऱ्यांसाठी ज्यांची शेती जी आहे ती कसावी लागते। काही दिवसा अगोदर लातूर या ठिकाणी दोन नवरा बायको दाम्पत्य हे कुलपाला अवतानाप्रमाणे जुंपून स्वतः या ठिकाणी शेती करताना पाहायला मिळाली होती। बैल नसल्यामुळे, अवजार नसल्यामुळे, स्वतःवरती कर्ज असल्यामुळे अशावेळी त्यांना शेती करावी लागत होती। मात्र सध्या तरी आपण जिल्हा रुग्णालयामध्ये आहोत आणि आपण त्याच ठिकाणी जाणार आहोत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करणार आहोत। नाही, याच्या पुढे मी इथून आंदोलन करत जाणारच आहे मंत्रालयाकडे आणि याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, या गोष्टी जर नाही पूर्ण झाल्या तर मी पुन्हा महाराष्ट्रभर नांगर घेऊनच फिरणार आहे, आमदाराच्या शेतात नांगर आणत। त्याच्या इथं थांबणारी नाही लढाई, कारण शेतकऱ्याच्या आयुष्याची बर्बादी केलेली आहे। मालाला भाव नाही, सगळ्या खताचे, बियाचे, प्रत्येक गोष्टीचे भाव बघा गगनाला भिडलेले आहेत। आणि शेतकऱ्याच्या बाबतीत हेच देवेंद्रजी फडणवीस आणि पाशा पटेल यांनी यात्रा काढली होती। त्यावेळेस 2013 मध्ये काय भाव मागितला होता? 6,000 काहीतरी भाव मागितला होता सोयाबीनला। आज घडीला 13 पासून किती झालं तर 4200, 4300 वर 3800, 3600 पर्यंत भाव यायला लागले। म्हणजे आम्हाला आमच्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार नाही। आणि तुम्हीच मागणी केली होती, आज जवळपास 12 वर्ष व्हायलेत। म्हणजे आमचा 14 वर्षाचा वनवास इथं थांबवणार आहेत की नाही तुम्ही? आम्ही तुम्हाला निवडून दिलं, तुम्ही वेगवेगळ्या आम्हाला तुम्ही अभिवचनं दिली, ते वचन पूर्ण करावेत एवढीच आमची माफक विनंती आहे। गणेश सूर्यवंशी त्यांच्यासोबत आलेले शेतकरी, तुम्ही देखील यांच्यासोबत पायी चालत आहात। का वाटतं शेतकरी म्हणून तुमच्या भावना का असेल, सरकारला काय मागणी असेल आणि यंदा आज तुम्ही इथं उपचार घेत आहेत, तर मात्र पुढचं बोल का असणार? पुढचं आम्ही उपचार पूर्ण झाल्यानंतर मंत्रालयाच्या दिशेने जाणार आहोत। मात्र खाली पोलीस फिरतायत, ते आम्हाला कदाचित उचलून घेऊन जाण्याची शक्यता आहे। माझी मायबाप सरकारला विनंती आहे की तुम्ही दडपशाही वगैरे न करता शेतकऱ्यांचं घरांना ऐकून घ्यावं, शेतकऱ्याच्या वेदना समजून घेऊन शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा आणि जी जुनी पीक विमा योजना होती ती लागू करावी आणि शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पेरणीपासून ते काढणीपर्यंत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्राम रोजगार हमी योजना लागू करावी, ही माझी शासनाला विनंती आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।